सांगली जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्ती बिल तयार करून ते जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी 88,000 रुपयांची लाच घेणाऱ्या जत पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता संजय भगवान सुतार याला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तक्रारदार यांनी मजूर संस्थेमार्फत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले। ते काम पूर्ण केल्यानंतर वर्गखोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्तीचे बिल तयार करून ते मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सर्व शिक्षा अभियान विभागाकडे पाठवावे लागणार होते। त्यासाठी सुतार यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 88,000 रुपयांची लाच घेताना पकडले। सुतार याला न्यायालयासमोर हजर केले असता अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। त्यावेळी न्यायालयाने सुतार याला 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सुतार याच्या घराची झडती घेतली आणि काही कागदपत्र ताब्यात घेतलेली आहेत। प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।